स्वतःचं हक्काचं घर असणं, एखादा कमर्शियल गाळा खरेदी करणं किंवा भविष्यासाठी एक छानसा प्लॉट खरेदी करून ठेवणं, हे आपल्या प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. आणि यासाठी आपण आपल्या आयुष्यभराची पुंजी लावतो, बँकेकडनं लोन घेतो आणि अत्यंत उत्साहाने रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन त्या दस्तऐवजाची नोंदणी करतो. पण विचार करा की तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय, घराचा ताबा घेतलाय, तिथे राहायलाही गेलाय आणि 2 वर्षांनी अचानक तुमच्या दारात इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नोटीस येते. नोटीसमध्ये काय लिहिलेलं असतं की तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीच्या व्यवहारात एक कायदेशीर चूक केली आहे आणि त्यामुळे तुम्हाला आता थेट 25,000 रुपये दंड, त्यासोबतच दरमहा 1% व्याज आणि रोजची 200 रुपये लेट फी भरावी लागेल. मित्रांनो, अनेकदा लोक प्रॉपर्टीची खरेदी विक्री करताना एकतर त्यांच्या ब्रोकरवरती किंवा बिल्डरवरती किंवा वकिलावरती अवलंबून असतात, रादर त्यांच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवतात. पण मला प्रामाणिकपणे सांगा की तुमच्यापैकी किती जणांना सेक्शन 194 IA आणि फॉर्म 26 QB बद्दल माहिती आहे? जर तुमचा व्यवहार 50 लाखांच्या वर असेल तर ही एक छोटीशी चूक खरेदीदार आणि विक्रेता दोघांनाही कोर्ट कचेऱ्यांच्या कचाट्यात पाडू शकते. पण आजचा हा व्हिडिओ तुमचे लाखो रुपये आणि तुमचा मानसिक मनस्ताप वाचवणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या वर्षात एखादं घर खरेदी करत असाल किंवा विकणार असाल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन पहा. नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सगळ्यात आधी कायद्याचे नियम काय सांगतात ते आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. इन्कम टॅक्स मध्ये एक सेक्शन आहे, सेक्शन 194 IA. नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट प्रमाणे त्याचा करस्पॉन्डिंग सेक्शन आहे सेक्शन 393 आता हा नियम काय सांगतो किंवा हा सेक्शन काय सांगतो की जेव्हा तुम्ही 50 लाख किंवा त्यापेक्षा जास्त किमतीची स्थावर मालमत्ता खरेदी करता तेव्हा तुम्हाला त्यावरती 1% TDS कापावा लागतो. स्थावर मालमत्ता म्हणजे इमूवेबल प्रॉपर्टी, उदाहरणार्थ तुमचं घर, दुकान, गाळा किंवा शेत जमीन व्यतिरिक्त इतर कोणतीही जमीन. आता इथे सर्वात मोठा गैरसमज काय आहे की लोकांना वाटतं की टॅक्स भरण्याचं काम हे विक्रेत्याचं आहे, कारण तो नफा कमवतो. पण कायद्यानुसार हा 1% TDS कापण्याची आणि तो सरकारच्या खजिन्यात जमा करण्याची संपूर्ण कायदेशीर जबाबदारी ही खरेदीदारावर असते. आता हे प्रॅक्टिकली समजून घेण्यासाठी आपण एक छोटं उदाहरण घेऊया. समजा तुम्ही सुरेश नावाच्या माणसाकडनं 60 लाखाला एक जमीन खरेदी करताय. आता तुम्ही त्याला 60 लाख रुपयाचा चेक द्या, बरोबर? पण कायद्यानुसार हीच तुमची मोठी चूक ठरते. लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला त्या 60 लाख रुपयांवरती 1% TDS कापायचा आहे, म्हणजेच 60,000 रुपये वजा करायचे. सुरेशला 59,40,000 रुपयांचा तुम्हाला चेक द्यायचा आहे आणि हे जे काही उरलेले 60,000 रुपये आहेत ते तुम्हाला सरकारच्या खात्यात सुरेशच्या पॅन कार्डवरती जमा करायचे. लक्षात घ्या की जर तुम्ही सुरेशला पूर्ण 60 लाख रुपये दिले, TDS वजा केला नाही, तर सरकार सुरेशच्या मागे जाणार नाही, सरकार तुमच्याच मागे येईल आणि तुम्ही TDS कापला नाही म्हणून तुमच्याकडनं दंड सुद्धा वसूल करेल. आता वळूया त्या टप्प्याकडे जिथे खरी गडबड होते. तो टप्पा म्हणजे फॉर्म 26 QB, म्हणजे आता नवीन इन्कम टॅक्स मधला फॉर्म 141. जेव्हा खरेदीदार 1% TDS कापतो तेव्हा तो TDS त्याला सरकारकडे ऑनलाईन जमा करायचा असतो आणि त्यासाठी त्याला एक चलान स्टेटमेंट भरावं लागतं, ज्याला म्हणतात फॉर्म 26 QB, म्हणजेच आत्ताचा फॉर्म 141. मग आता हा फॉर्म भरायची काही डेडलाईन आहे का? तर येस, ज्या महिन्यात तुम्ही पेमेंट कराल किंवा प्रॉपर्टीचं रजिस्ट्रेशन कराल तो महिना संपल्यापासून 30 दिवसांच्या आत तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन भरावा लागतो. उदाहरणार्थ तुम्ही 15 जूनला रजिस्ट्रेशन केलंय तर तुम्हाला 30 जुलैपर्यंत हा फॉर्म भरावा लागेल. आता अनेक जण विचारतात की ठीक आहे ना मॅडम, आपण जुलैऐवजी नोव्हेंबरमध्ये फॉर्म भरू, काय होतंय? टॅक्स तर सरकारलाच मिळतोय ना. पण मित्रांनो, इथेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमच्याकडनं दंड वसूल करू शकतो. जर तुम्ही 30 दिवसांची डेडलाईन चुकवली तर तुम्हाला दररोज 200 रुपये लेट फी भरावी लागेल. म्हणजे विचार करा, जर तुम्ही 6 महिने उशीर केलात तर तुमची लेट फीस 36,000 रुपयांच्या वर जाते. आणि आता इथे नियम असा आहे की ही लेट फी कोणत्याही परिस्थितीत माफ होत नाही. आणि जर तुम्ही जास्त उशीर केला आणि हा फॉर्म भरलाच नाही
तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमच्याकडनं 10,000 रुपयांपासून ते 1,00,000 रुपयांपर्यंत दंड वसूल करू शकतो. आतापर्यंत मी तुम्हाला खरेदीदाराच्या चुकांबद्दल सांगितलं, पण जर तुम्ही प्रॉपर्टी विकणारे असाल तर तुम्ही सुद्धा गाफील राहून चालणार नाही. अनेकदा खरेदीदार काय सांगतो की मी तुमचा TDS कापलाय आणि तुम्ही नंतर सरकारकडे जमा करेल. तुम्ही सुद्धा त्यावरती विश्वास ठेवता आणि व्यवहार किंवा त्याचं रजिस्ट्रेशन करून देता. पण मित्रांनो, जर खरेदीदाराने तो TDS भरलाच नाही किंवा फॉर्म भरताना त्यांनी तुमचा पॅन कार्ड टाकताना चुकला तर काय होईल? तर जेव्हा तुम्ही तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न भरायला जाल किंवा कॅपिटल गेन टॅक्स कॅल्क्युलेट करा, तेव्हा तुम्हाला कळेल की तुमच्या इन्कम टॅक्स पोर्टलवरती फॉर्म 26A मध्ये हा TDS दिसतच नाही. आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काय म्हणेल की तुमच्या कॅपिटल गेनवरती तुम्हाला 5,00,000 रुपये टॅक्स येतो, तुम्ही तो भरून टाका. तुम्ही म्हणाल की खरेदीदाराने 1% TDS कापलाय, 1,00,000चा माझ्याकडे क्रेडिट आहे, तो ऍडजस्ट करूया. पण डिपार्टमेंट म्हणेल की आमच्या सिस्टीममध्ये तो TDS दिसत नाहीये, त्यामुळे आम्हाला तो मान्य नाहीये, त्यामुळे तुम्हाला त्याचं क्रेडिट मिळणार नाही. सो प्रॉपर्टी विकल्यानंतर तुम्ही तुमच्या खरेदीदाराकडे फॉर्म 16B मागा. हा फॉर्म म्हणजे तुमच्याकडे पुरावा असतो की खरेदीदाराने तो TDS सरकारकडे जमा केलाय. त्यामुळे जोपर्यंत तुमच्या हातात हा फॉर्म 16B येत नाही तोपर्यंत तुम्ही व्यवहाराची फाईल क्लोज करू नका. अजून एक क्लिष्ट मुद्दा आहे जो बऱ्याच लोकांना माहीत नसतो, तो म्हणजे मल्टिपल बायर्स आणि मल्टिपल सेलर्स. समजा तुम्ही आणि तुमच्या पत्नीने मिळून एक 60,00,000 रुपयांची प्रॉपर्टी खरेदी केली. आता इथे प्रॉपर्टीची किंमत 50,00,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे तुम्हाला TDS कापावा लागेल. पण लोक काय विचार करतात की माझ्या नावावर 30,00,000 रुपये, पत्नीच्या नावावर 30,00,000 रुपये, म्हणजे वैयक्तिक वाटा हा 50,00,000च्या आत आहे, मग TDS करण्याची काय गरज? पण मित्रांनो, हीच तुमची खूप मोठी चूक ठरते. इन्कम टॅक्सचा नियम काय सांगतो की तुमचा वैयक्तिक वाटा कितीही असो, जर प्रॉपर्टीची एकूण किंमत 50,00,000 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला TDS करावाच लागेल. आणि जितके खरेदीदार आणि विक्रेते असतील त्या प्रत्येक खरेदीदार विक्रेत्यासाठी तुम्हाला सेपरेट फॉर्म 26QB भरावा लागेल. म्हणजे काय, तर 2 खरेदीदार असतील आणि 2 विक्रेते असतील तर तुम्हाला एकूण 4 फॉर्म 26QB भरायला लागतील. आणि हेच गणित न समजल्यामुळे आज अनेक सुशिक्षित लोकांना नोटीस आले आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा सार एवढाच आहे की जर तुम्ही 50,00,000 किंवा त्यापेक्षा जास्त किमतीची प्रॉपर्टी खरेदी करत असाल तर त्याचा फक्त 7/12 सर्च रिपोर्ट किंवा रजिस्ट्रेशनचे पेपर्स पाहू नका, तर त्यासोबतच तुमचा टॅक्स कंप्लायन्स सुद्धा तितकाच चूक असायला हवा. सो जर तुम्ही रिसेंटली एखादी प्रॉपर्टी खरेदी केली असेल, त्याचा तुम्हाला फॉर्म 26QB भरायचा आहे किंवा हा फॉर्म भरताना तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर लगेच कमेंट करा, आम्ही तुम्हाला त्यात नक्कीच सहकार्य करू. कारण चुकीची माहिती भरून दंड सहन करण्यापेक्षा योग्य ती माहिती भरून योग्य ती कन्सल्टन्सी घेऊन करेक्ट फॉर्म भरणं कधीही चांगलं. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर लगेच लाईक करा, ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.